नीट पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या अनेक भागातून सीबीआयनं आणखी काही संशयितांना ताब्यात घेतलेल्या आहे चौकशीसाठी। ताब्यात घेतलेल्या संशयितांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी सुरू आहे, तर धनंजय लोखंडेची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। कालपासून सीबीआय पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झालंय। ताब्यात घेतलेल्या संशयितांचा नेमका काय रोल आहे याची चौकशी सध्या केली जाते, त्या अंगानं तपास केला जातोय। नाशिकमधून अटकेत असलेल्या खैरनारनं अनेक खुलासे केल्यानंतर सीबीआय नगरमध्ये पोहोचली, तर या संशयितांमध्ये धनंजय लोखंडेचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे। अपडेट जाणून घेऊया, तर सुनील भोंगळ आपल्या सोबत आहे, आपला प्रतिनिधी। सुनील, यांच्या चौकशीतून काय पुढे आले, काही कळू शकलंय का? नक्कीच आपण जर बघितलं तर नीट पेपर फुटी संदर्भामध्ये राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे याला सीबीआयच्या पथकानं जे आहे तर ते ताब्यात घेतलेलं होतं आणि आता त्याला जे आहे अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणलेलं आहे। सीबीआयची टीम देखील या ठिकाणी आलेली आहे आणि ते गेल्या 2 तासापासून त्याची चौकशी करत असल्याची जी आहे माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। याच्या सोबतच लोखंडे सोबतच जे आहे त्याच्या ओळखीतले 3 जणांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती आता पोलीस सूत्रांकडून मिळते आहे। बऱ्याच वेळापासून त्यांची चौकशी सुरू आहे, मात्र अधिकृतरित्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा इतरांनी जे आहे कुठल्याही प्रकारची माहिती ही दिलेली नाही। मात्र आता आपण जर बघितलं तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये धनंजय लोखंडेसह इतर तिघांची जी आहे चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।